आमच्याकडे नाही आंब्याला मोहर आलाय बघा. त्या अलीकडचा आंबा एक नाही, ह्याला थोडासा मोहर आलाय बरं का. एका आणि ह्या एका फांदीला 2 फांदीला आला. पण मोठ्या आंब्याला नाही भरपूर असं मोहर आलाय. मोहर आलाय आणि आबाळ पण तेवढंच आलंय बरं का. आबाळ आलं की मोहर गळतो असं म्हणते ती. तर का नाही इकडे पलीकडच्या रानात बघा, ह्या पलीकडच्या रानात का नाही ऊसाची लागण करायची. मग त्याला आज सुरुवात करायची आहे ऊस तोडायला. म्हणून आता टोमॅटो काढून झाली ती आणि आता ऊस तोडायचा. आणि ही आहे आमची अडचणी लागण. कडानी का नाही असं जनावरांसाठी हातीवास लावली. आणि इकडं आता ऊसाची लागण करायची. सरी सोडून का नाही जवळजवळ 8 दिवस झाले ते, पण काम काय उरकणार झाले. टोमॅटोचे ह्यानं का नाही काही कामं उरकलंच नाही. त्यामुळे का नाही ऊसाच्या लागणी लईच असा वेळ झाला आहे बघा. सरी सोडल्या आणि सरी सोडून घेतल्या आणि आताचा बेड आहे की नाही ते 5 फुटी सरी सोडली. आमची जर वेळेला 4-4.5 फुटी सरी असते त्या. पण यात आंतरपीक टोमॅटो किंवा फ्लावर करायचं आहे ना, त्यामुळे म्हटलं की सरी की नाही आपण आता 5 फुटी सोडायची. त्यामुळे मोठी सरी सोडली. तर एवढी सगळी लागण आहे की नाही की घरातच करायची बरं का. आता घरगुती लागण करायची, घरगुती टोमॅटोची लागण करायची. असं सगळं शेतातलं काम का नाही आम्ही घरीच करत असतो. काय लयत की नाही लागणीला 8 दिवस किंवा 4 दिवस जास्त लागते. पण घरात केलं की नाही की आपण एकसारखी कांडी घालतो किंवा लय पातळ असा ऊस करत नाही. आपला अडचाली असला म्हणजे कसं एक डोळा किंवा फुटावर अंतर असं ठेवून लावतो. पण आम्ही शक्यतो नाही तसं लावत. आम्ही की नाही कांडीला कांड्यातली ऊस असा लावतो. तर हे रान असं तयार केलं आहे बघा. सगळं एकरभर रान आहे आणि एकरभर रानाचं आहे ऊसाची लागण करायची.